नागपुरात काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घराच्या दिशेने दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केलाय। रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान हा गोळीबार झाल्याचा दावा केला जातोय। पोलिसांनी एका गोळीची पुंगळीही जप्त केली आहे। रात्री प्रभागातील एका कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतल्यानंतर पहिल्या माळ्यावर बाल्कनीमध्ये चप्पल काढत असतानाच घरासमोरून दुचाकीवर जाणाऱ्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी घराच्या दिशेने बंदूक रोखून गोळी चालवल्याचा दावा शुभम मोटघरे यांनी केलाय। विशेष म्हणजे घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीवरून जाणारे दोन हल्लेखोर चित्रितही झालेत। गोळीबार झाला त्या शुभम मोटघरे आणि त्यांचा पूर्ण परिवार त्यावेळी घरी होता। ते जे दोन मुलं होते ते दोन मुलं अनोळखी एक मोफेड गाडीवरती होते। त्यांनी चेहऱ्यावरती स्कार्फ लावला होता। हे माझ्या ऑफिसच्या ह्या साईडने खनवण टाउन आहे, खनवण टाउन रोड ह्या ठिकाणून ते येत असताना त्यांनी मला पाहिलं। मी बस पलटलो। जस्ट त्यांनी जसं ती गोळी चालवली त्यावेळेस एकदम डीपी जशी ब्लास्ट होते तर मला असं कुठेतरी वाटलं की डीपी ब्लास्ट झाली। तर मी इमिजिएटली माझ्या घरी सीसीटीव्ही लागली आहे, मी इमिजिएटली सीसीटीव्ही मी चेक केली। तिथनं लक्षात आलं की ते जे दोन मुलं आले त्यांनी अचानक ते असं ऑफिससमोरून त्यांनी माझ्या वरच्या दिशेने त्याने एकदम असं नेम लावला होता माझ्यावरती। त्याने ते बंदूक काढली आणखी ते गोळी चालवण्यात आली।